पॅंगॉन्ग लेकला. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्याच मजाक करते मी. अबे साले. आज आपण जात आहोत वाईच्या धूम डॅमला. ते पण सेमच आहे जसं आपला पॅंगॉन्ग लेक आहे आणि बघायला खूप सुंदर आहे. आता आम्हाला जे जे बघायचं तिथं भेटेल का नाही माहिती नाही, बघू तिथे गेल्यानंतर. तर चला. आणि तिथले काहीतरी मंदिर पण आहेत भरपूर सारे आणि शूट झालेले, मूवी शूट झालेले पण सीन जागा आहेत. मग तिथं पण जाऊया, मंदिर पण पाहूया आणि आपला धूम डॅमला पण जाऊया. तर चला निघूया. मित्रांनो, टाईम झाला आहे 4:08 सकाळचे आणि तुम्हाला माहिती आहे आपण आज एका ट्रेंडिंगवाल्या प्लेसला जात आहोत. आपला नेहमीचा पॉईंट आहे. पहिला आहे सांगवी फाटा, दुसरा आहे काय होतं यार ते भुजबळ चौक, वाकड, नियर वाकड. कारण आपले मेंबर असे चोहीकडे आहेत. आणखीन आज मेंबर्स एक्स्ट्रा आहेत, 1-2 साक्षी स्क्वेअर आपल्यासोबत आहेत आज. आणि आज किटी पण आहे, शॅडो. चला अँगल सेट केला. आता थोडासा बिघडला होता, बरं झालं चेक केला. शॅडो फुल बॅटरी पण आहे. चला झालं याचं सुरू. किती लेट करतेस प्रत्येक वेळेस, आणि लेट कोण करतो माहिती. कॅमेरा माझा अँगल सेट होऊन 10 मिनिट झाले तरी पण याचा कॅमेरा अँगल सेट होत नाही. कसा येतोय व्ह्यू सांगा. हा माझा फेवरेट टर्न आहे, हा आणि तो दापोडी ब्रिज. ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत. कारण ते कुठं थांबलेत. कॉल कर ना त्यांना. हां मला काय वाटतंय, मागच्या वेळेस ते थांबले होते का तिथं, तर नसतील थांबले. मागच्या वेळेस थांबले होते तिथं, तर नसतील थांबले. त्याला माहिती होतं नाही ते याचे. चल ना, लेट झालं ऑलरेडी. 4:25 झाले. तुम्हाला म्हणलेलं मला 15 मिनिट लागतील. काका पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जा, आणखीन पुढे जा, पुढे जा, पूर्ण पुढे जा. अरे यार जा. कुठं आहेत हे लोक, दिसत का नाही आहेत. Where are they? Where are they? Here are they? Where is Sakshi? Hi. Where is my Sakshi? आणले त्याच्याकडे. कुठे आहे? हा ह्याच्याकडे. बॅग आणलीस? नाही बॅग नाही. हे घे मग. ट्रॅफिक किती वाजता निघलो? बसता येणं झालंय का? स्टँड काढ, स्टँड स्टँड. चला, सगळ्याचे पार्टनर्स भेटले. तर ऋषिकेशकडे आहे शॅडो, माझ्याकडे साक्षी कौस्तुभकडे. साक्षी आहे का तो मागे? हां आहे तो. त्याला सावकाशी चालायला लागेल. माझा भाऊ जातोय विलाला. अरे वा. कॉलेज टाईममध्ये सगळ्याचा प्लॅन होतो. कॉलेज टाईममध्ये माझ्या तर कॉलेज टाईममध्ये मी NCC NSS शिवाय कुठंच गेले नाही. मस्तपैकी ब्रिज लागला आहे आता, भारी वाटतंय. चांगला केला हा ब्रिज. ते बघा, चांगला म्हणायलाच उशीर झालं काम. जर जोरात आलं असतं ना कोणी हजूतीचा रे बाबा, म्हणूनच तर ॲक्सिडेंट होतात इतके. आज तर आहेत सगळ्यांना पार्टनर्स, बट असं एकटं असलं ना तर मग थोडंसं इंटरकॉमची गरज वाटते. यार मी तुम्हाला नेहमी इंटरकॉमसाठीच वोट करायला सांगेल. बिकॉज आय वॉन्ट इंटरकॉम. यार मला टेककडं जायचं आहे, सेफ्टी आहे माझ्याकडे सध्या. आता आपण पोहोचलो आहे जांभूळवाडीला. मस्त ब्रिज आहे इथं, चांगली लाईट चालू आहेत नशिबाने. हवा खूप थंड थंड येते. आता वाजले 4:52.
माहिती नाही किती वेळ लागेल. आम्ही स्टार्टला धूम डॅम करून नंतर बाकीचे प्लेस फिरणार आहेत. कारण एकदा पाण्याच्या जवळ ऊन आलं ना नंतर मज्जा नाही येत पाण्याजवळ. मागच्या वेळेस अनुभवलं आहे. हॉर्न देऊन सुद्धा इंडिकेटर लावून डायरेक्ट लेफ्ट साईडला व्हील स्टिअरिंग फिरवतं आहे. असं वाटतंय बोगदा त्याच्यामध्ये एक पण खड्डा नसू नये, पळवायला मजा येईल. आमची टीम जरा सभ्य आहे, पळवणार नाहीत. कसलं गरम वाटतं इथं. मानलं पाहिजे ना एवढं फोडून बनवणं. माहिती नाही साक्षीला कम्फर्टेबल वाटत असेल मागे का नाही. थोडी पिलियनची सीट आहेच म्हणा. झाला बोगदा संपला. गरमी संपलेली एकदमच थंडी आली. थंडगार वारं. 5 वाजत आलं. मला वाटते येताना पेट्रोल टाकू. मी जाते गाडी तिथंपर्यंत. मागच्या राईडला पेट्रोल टाकलेले आहे तसंच. आणि मागची राईड एवढी मोठी नव्हती, 100 किलोमीटरचीच राईड होती. सनराईज होतोय बघा, कसला मस्त व्ह्यू आहे. आणि पुढे डोंगर पण. आणखीन किती आहे माहिती नाही. अर्धं आलं असेल आम्ही आतापर्यंत. एक चहाचा ब्रेक घेऊन मग वापस सुरू करू. मस्त होतं यार सनराईज. जमुना जागा पण नाही दे. जमुनाला वळायला इतकी जागा लागते की साईडनं जायचं पण टेन्शन येतं. डायरेक्ट ह्या लेनमध्ये एंट्री होते भाऊची. घाट मस्त होता आणि खूप असं थंडी वाजते खूप. थंडी वाजली ना. विल बी लाईक अय्यो. लोकेशनवर पुढे भेटेल तिथं. पुढे भेटेल तिथे. हां आता नाही बोलता येणार. अच्छा सील आधी आई. जायचं का? इथून समोरून आहे का? टर्नच घ्यायला लागेल. इथं खायला प्यायला दिसते ना थोडंसं, नाहीतर पुढे नाही भेटणार कुठे. आणि भूक पण लागते ग नंतर. काय झालं? तिला खेळायच्या टाइम मध्ये उचलून आणले ना. झोपायच्या टाइम मध्ये मस्त झोपल ती, पण खेळायच्या टाइम मध्ये नाही झोपणार. चला, ह्याचे दोन्ही शूज गेले. मी तर हेल्मेट पण नाही काढलं. इथं सगळं भेटतं वाटतंय. चला कुठं जायचंय तुला? चहा पेपर्यंत थांब. ए शॅडो, ग्रे दिसू लागली तू. ब्लॅक आहेस पण. लाईट मुळे मे बी. कुठं जायचंय? शॅडो काय? शॅडो इथं ती पक्ष्यांना बघते. इथून इथं जे पक्षी आहेत ना, इथल्या पक्ष्यांना बघते. मिरर आहे, कामचं लावलेलं छान दिसतंय.
चांगलं मस्त. सूर्योदय होऊन गेला, मी सूर्यास्त म्हणले. अंधारात थांबलो होतो, उजेडच झाला डायरेक्ट आपल्या साईडनं. हा मग त्याला मागे हा, हे निघतंय. त्याला बाहेरून लावलं. हा हा कळलं. कळलं ना? तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. कुठलं नाव आहे? हॉटेल साई प्रसाद. छान आहे, चांगला चहा होता आणि पक्षी पण आहेत, वस्तू पण चांगलं आहे आणि तो पेड पौधे पण आहेत. हे आहे वाईगाव. आपण आलो होतो आता वाईगावमध्ये. 7 वाजले. तो खूप चित्र आता इतका टाईम झाला म्हणजे आलो. आमचा खूप टाईम गेला चहा प्यायच्या ठिकाणी. शॅडो जरा आगापणा करत होती, मग तिला थोडं खाऊ वगैरे घातलं. थोडी शांती झाली. हे आळंदी टाईम नाही वाटत ब्रिज. आणि कसं थांब आहे आळंदीमध्ये इकडे पण कुठल्या रूटने आलता असं वाटतं. इथे पक्का मंदिर असत जवळ. पोरी वॉकला निघाल्यात. शांती सोडून गेलो ना तिकडे. कोण काढलं ही जॉबची म्हणजे काय खोज कोण केलं? जॉब नको होता. करायला पाहिजे. हा, शेती करा, कैरी चोर. आणि गावी जाताना असं करायचं. आला का? तिथे जाऊन फोडून खाऊ. मीठ लावून दे. सोड. अर लागलं त्याचं, हे लागलं. आम लागतो याचा आम. हे बघा साक्षी पण चोरत्या. जा ना बाबा. अरे ह्याचं हे आंबा चोरलो आम्ही. आंबा, कैरी चोरलो. कैरी आवडत. पार्टेवाडी. इथं का पार्टी होत राहते का? हा, पार्टेवाडी. आता इथं ऊन आले, आता थोडंसं गरम वाटायला लागलं. आता थंडगार वारं सुटलं कधीपासून ना होते कंटिन्यू मध्ये. इथे जलविद्युत केंद्र आहे. इथं धोम धरण आहे राईट साईडला. कुठं आहे रे? कुठून जायचं? सह्याद्री बोट क्लब हा इथलंच आहे. तिकडून एंट्री. ह्याला बच्च बघायचे. अरे लय मस्त आहेत. मोठे मोठे बदक आहेत इतके. हा, आता ह्या रूटने तर आलोच. इथं नाही दिसत बदक. वाव, व्ह्यू खूप छान आहे. लडाखच आहे ना? काय झालं? बदक कुठं आहे? बदक सह्याद्री बोट क्लब कुठे आहे? तिकडे तर तिकडे दिसतंय. तिकडे असतो. खालून जायला लागेल असं पण. ब्लू पाणी एकदम ब्लू. खरं बोलतात रे, लडाख सारखी फिलिंग आहे. असं वाटतं की 3 इडियटचा शूट झाला. पैसा वसूल, टाइम वसूल, सगळंच वसूल. अरे तिकडे ठिकाणी आलो ना, वाळूतून आलो. वाळूतून आम्ही आलो बदकाच्या ठिकाणी. आम्हाला बदकं बघायचे. कोण? हा, जात असेल ना. हे वरतीपर्यंत असेलच पाणी. कौस्तुभ, मला नाही वाटत जाईल गाडी खाली.
इथंच लावू गाडी. इथंच बस करते बघ. हा दिसल्या पांढरे बदक दिसणार ना पण मोठेवाले. मोठे पांढरे बदक. उन्हानं काळे पडले. हा जाऊ शकतात ना. इथं इथं गाड्या लावून फोटो काढू. त्यांना म्हणायलाच उशीर. त्यांना राग आला त्यांना काळू म्हणलं असतं. बॉडी शेविंग झाली त्यांची. बॉडी शेविंग केलं ना तुम्ही बदकाची. सही आहे. काय रे? पाळणा आहे का? हा हा पाळणा आहे. बा, तिकडे गाडी नाही. इकडून जावं लागेल मग आपल्याला. पुढून रस्ता. भारी ये, चल. खरं म्हणजे ते ये. म्हणतात पांगावून. माझ्या अंगावर उठ. माझ्या अंगावर आहे, माझ्या अंगावर. मग उडी मार. माझ्या अंगावर तरी ये. कसला आवाज येतोय गाड्यांचा. ए स्टॅच्यू. विचार करते एवढं मोकळं कधीच नाही दिसलं मला. चल गाबडी. चल पाणी नाही आवडत का तुला? साक्षी आवडली तुला. अरे 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 उचलून घ्या मला इले. चल जायचं का बा? आणि इकडं पाणी बॉटल दे. होय माय गॉड. लाडू लाडू बसत नाही बरं का असं. मस्त वाटतं. रिअल पॅंगॉंग लेक सारखं वाटतं. माझ्या चावीवर पूर्णपणे सॉरी चीक लागलाय. धुवून घेतो पण आता. ए पिलवड पाण्याच्या ह्याला भीते. तू नाही ना उतरत पाण्यात. खूप मस्त आहे. सेम जसं व्हिडिओमध्ये बघितलंय तसंच आहे सेम. आणि इथं कोणीच नाही सगळ्यात मेन तर गर्दी नाही. मस्त वाटायला लागलं. हा ना तरी पण भिऊ लागलं. आपण तर माणूस आहे. थोडंसं बसू बघा वाटत. आणि लग्न भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. हां थोडीशी राईड घेऊन जावं लागेल. ये ऑफरोडिंग से कम नहीं अपनी बाइक. चला तिथं मी घेऊन जातो. तर इथून आम्ही गाडी घेऊन जाता येतो आता वापस. इथं लावली गाडी आणि इथून काढली गाडी. आणि आता तो त्याची गाडी आणते. कौस्तुभनं तर तिथूनच काढली गाडी. माझी इथून काढली. आता वापस ऋषिकेशची पण इथूनच काढायचे कारण दुसरीकडून जागाच नाही. आणि तिकडे पॉईंट खूप छान आहे. म्हणजे गाडीसाठी आणि ह्याच्यासाठी पण फोटोसाठी पण खूप छान स्पॉट आहे. बसायसाठी पण छान स्पॉट आहे. दगडी नाही आहेत तिकडे. निघाली हां सर्व घेऊन जाऊन माझ्यासारखी वाली काढायची. कॅमेरामॅन वैशाली सगळ्यांच्या माझ्या मागे पळते. एवढं सगळं होती आपली गाडी. आणि मी अशी होती घेऊन जाते. पुढून जाते इथून जाते. हा तर ठीक आहे. इथून त्याची पण गाडी काढली असते. तुझंच मला काय पण बोलतो मुलं. 60 तिथं का तिकडून निघते गाडी. इथं ठेवले आता हिला करायला विचारली. पाणी दिलं मी थोडंसं. हो पिते कारण की
बाहेर पण येत नाही पाणी प्यायला. ते की गाडी पंक्चर झाल्या तसेच चालत्या गाडी. चला खूप छान वाटतं इथं. हे आहे धूम डॅम. आम्ही आता तिकडून गाडी घेऊन इकडे आलोत आणि शॅडोला असं वाटतं उगाच आणलोत. डिहायड्रेशन झालं तिला. आणि समोर तिथे 3 इडियट्सवाल्या त्या 3 चेअर्स आहेत बमवाल्या आणि झोका पण आहे आणि ते स्विमिंग करून झोपतात तसल्या चेअर्स पण आहेत. तिकडे त्याची ब्लॉगिंग सुरू आहे. असं समोरासमोर बघितल्यावर खूप वेगळं वाटायला लागले. मस्त वाटतंय. थोडंसं धुकं पण आहे आणि हे जे माझ्या मागे डोंगर दिसते पूर्ण काळी माती आहे. म्हणजे असं वाटते कोणतरी म्हणजे काय म्हणतात मुंग्यांनी मारू बनवलं आहे. खूप छान आहे पाणी इथं. पाय बघा ना किती धसलेत लोकांचे. एवढे पाय धसलेत. शॅडोला थोडंसं ठेवलं आहे ओपन करून तिची बॅग. तिला जरा बरं वाटेल. मी पण शूज काढते. सगळ्यांनी शूज काढलेत. त्याला ठेवलं इथं पाणी. बसली आहे बरोबर. शूज कसला झाला आहे शूज. बरोबर मी व्हाईट शूज आणले. डोक्यातच आला नाही. बापरे पाय पाय लागलं. तुम्ही बसा 2 जण. आम्ही दोघं फिक्स आहे. आम्ही दोघं फिक्स आहे. आम्ही दोघं बस इतर हवेतच फिरली पातळ. साक्षी ट्राय मारायला लागले. हे सेम माझ्यासारखं होतं बघ. जायचे आता एक काम करू इथून काढू आता सुंदर अशा ठिकाणावरून. अशी नेऊ आणि त्या नदीवरून काढू. मी येऊ का मग तिथून? हां चल. कुठून? अरे इथून नाही जायचं. इथून नाही असंच जायचं आपल्याला इकडून. आलो तसं जायचं. मग तिथून नाही जात आहे पाणी. तिकडं नाही का पलीकडं पाणी वाटतं तुला. इथून नाही का जाता येणार रस्त्याने? ते बाईक येते असं. तिकडूनच जायचे. येते लोक आले इकडं. आले हां म्हणजे रस्ता आहे इकडून. चालो. चला बाबा. गणपती बाप्पा मोरया. तू चल बाबा पुढे. कुठे जायचं काय माहिती. पंख्या त्या ह्याच्यावर तर बसलो पण नाही झुल्यावर. खूप जास्त गाडी इकडून होत्या. जसं पंक्चर झालं होतं गाडी. हो जायला पाहिजे. तुम्ही येते तरी ॲटलिस्ट फोटो काढायला पाहिजे होते तिथं. कसलंच नाही व्ह्यू दिसतं आहे ना. पाणी खूप छान ब्लू कलर आहे म्हणून हे एवढं सुंदर दिसतंय. बापरे इथं येते वाळू आहे. वाळू चमकेली वाळू आहे. काय काय रे इथून नाही निघणार का? अच्छा अशी येऊ दे म्हणतोस का? उतरू का मी? नाही बस बस. होय हो रे भाऊ. इतक्या दिवसाने गाडी चालवायला लागले. थोडं तर काय तर शिकले असं. कुठे गेला बरं हा?